नमो बुद्धाय. आज वर्षावास प्रारंभ होत आहे आणि हा व्हिडिओ बनवत असताना मला खूप आनंद होत आहे. आपला एखादा उत्सव सण यावा असे वाटत आहे, कारण 3 महिने आपल्याला पुण्य संपादन करण्याची संधी भेटणार आहे. आपण ह्या 3 महिन्यात अष्टशील पालन करून त्याचा पुरेपूर लाभ करून घेणार आहोत. तर आता वर्षावास म्हणजे काय, उपोषण म्हणजे काय व महिन्यातले 4 दिवस एवढे महत्त्वाचे का आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. अगोदर पाहू वर्षावास म्हणजे काय. तर वर्षावास म्हणजे पावसाळ्याच्या काळात एकाच ठिकाणी राहणे, वास करणे म्हणजे वर्षावास. वर्षावासाचा कालावधी हा आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमेपर्यंतचा असतो. हा कालावधी अत्यंत पवित्र असतो. वर्षावास हा भिक्षूंचा असतो आणि तेही उपसंपन्न भिक्षूंचा. भगवंताच्या काळात भिक्षू संघ फार मोठ्या प्रमाणात असे आणि ते पायीच प्रवास करत असत. चारिका करण्यासाठी असो की धम्मोपदेशासाठी असो, त्याचा परिणाम असा होत असे की भिक्षू लोक पायी जात असल्यामुळे त्यांना त्रास तर होतच असे. ते भिजत, त्यांचे चिवर ओले होत, त्यामुळे ते आजारी पडत असत. चिखलातून जात असल्यामुळे पायाला जखमा होत असत. पाऊस खूप असल्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असत आणि भिक्षूंना 12च्या आत भोजनही मिळत नसे. याचबरोबर शेतीत धान्य पेरल्या जायचे, तेही तुडवल्या जात असे. जमिनीवर जीवजंतू असत, तेही पायाखाली येत आणि न कळत त्यांचा जीवही जात असे. असे बरेच कारणे असल्यामुळे भगवंतांनी भिक्षूंना एकाच ठिकाणी राहून शील, समाधी, प्रज्ञा यांचा अभ्यास करण्यास व उपासक उपासिका यांना धम्म शिकविण्यास सांगितले. आणि तथागतांनी देखील पहिला वर्षावास सारनाथ येथील ऋषीपतन मृगदायवनात केला. तर हे होते वर्षावासाविषयी माहिती. आता पाहूया उपोषणाविषयी माहिती. उपोषणामध्ये काया, वाचा व मनाने चुकीचे कर्म करणार नाही याची काळजी घ्यावी लागते. यामध्ये शरीरच नाही तर मनाचे आरोग्य व उत्तम कर्म करण्यावरती लक्ष देते. उपोषण हे महिन्यातून 4 वेळा येते. पौर्णिमा, कृष्णाष्टमी, चतुर्दशी. चतुर्दशी म्हणजे अमावस्येच्या अगोदरचा एक दिवस. त्यानंतर येते शुक्लाष्टमी. हे 4 उपोषणाचे दिवस आहेत. आता कृष्णाष्टमी म्हणजे कृष्ण म्हणजे काळो, अंधार. तिथून पुढे अमावस्या येते व शुक्लाष्टमी म्हणजे उजेडाकडे जाणारे दिवस. नंतर पौर्णिमा येते. याचे पालन करण्याचे कारण, जसे समुद्राला भरती ओहोटी येते तसेच मानवी शरीरात सुद्धा रक्ताचा प्रवाह कमी अधिक होत असतो. याचा शरीरावर आणि मनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होताना दिसतो. मानवी शरीरात राग, द्वेष, मोह या दिवशी उत्पन्न होते. ह्याच दिवशी आपल्या कर्माचे फळही येत असतात. चांगले फळ हे पौर्णिमेला येते व वाईट फळ हे अमावस्येला येते. हे आपल्याला कमी करता यावे किंवा ते तीव्र स्वरूपाचे असेल तर कमी तीव्रही होतात, यासाठी हे उपोषण असतात. आपण अनेक वेळा अमावस्या व पौर्णिमेला वेगवेगळ्या काल्पनिक कथा, त्यातल्या चालीरीती, अंधश्रद्धा, रूढी परंपरा, अनेक कर्मकांड, विशेष पूजा अर्चा पाहतो. ह्या दिवशी प्रामुख्याने अष्टशील ग्रहण करून संपूर्ण दिवस धम्माचरण, ध्यान साधना, दान आदी देऊन पुण्यार्जन करावे. या आचरणाचा सकारात्मक परिणाम आपल्या शारीरिक, मानसिक, व्यवहारिक आणि आध्यात्मिक जीवनात मोठ्या प्रमाणात होत असतो. या उपोषणामध्ये 8 शिलाचे पालन करायचे असते. ते कोणते ते आपण पाहू. त्यामध्ये पहिली शील आहे पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधियामि. म्हणजेच मी हिंसा करणार नाही, काया वाचा मनाने हिंसा करणार नाही. दुसरे आहे
आदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समाधियामी. म्हणजे मी चोरी करणार नाही, कोणाचीही वस्तू परवानगीशिवाय घेणार नाही. तिसरे आहे अब्रह्मचर्या वेरमणी सिक्खापदं समाधियामी. मी कुठल्याही काम वासनांना बळी पडणार नाही, मी ब्रह्मचर्याचे पालन करन. चौथे आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदं समाधियामी. मी खोटे बोलणार नाही, कुणाचीही निंदा नालस्ती करणार नाही, व्यर्थ बडबड करणार नाही. पाचवे आहे सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणी सिक्खापदं समाधियामी. म्हणजे मी मादक पदार्थाचे सेवन करणार नाही. सहावे आहे विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समाधियामी. म्हणजेच मी अवेळी भोजन करणार नाही. अवेळी म्हणजे दुपारी 12च्या नंतर भोजन घेणार नाही. सकाळी 8 वाजेच्या आत आपण नाश्ता करू शकतो. नाश्ता जेवण यामध्ये वेगळे काही करायचे नाही. तर आपण दररोज जे जेवण करतो, नाश्ता करतो तेच. संध्याकाळी 5 वाजता आपण लिंबू पाणी, गुळ पाणी, ज्यूस घेऊ शकतो. जर कुणी आजारी असेल, प्रवासात असतील तर ते भोजन घेऊ शकतात. त्यामुळे त्यांचे शील भंग होणार नाही. सातवे शील आहे नच गीतवादित विसुकदसन माला गंध विलेपन धारण मंडन विभूषण ठाना वेरमणी सिक्खापदं समाधियामी. याचा अर्थ मी नाच गाणे वाद्य वाजवणे करणार नाही किंवा तसे करणाराची मी स्तुती करणार नाही. तसेच TV मालिका, चित्रपट, गाणे किंवा मोबाईलवरील खेळ ज्या डोळ्यांना सुखदायक आहेत त्या मी पाहणार नाही. गळ्यात मी माळा घालणार नाही, डोक्याला गजरे लावणार नाही, क्रीम पावडर लावणार नाही, सुगंधी द्रव्येही लावणार नाही, आभूषणे धारण करणार नाही. आणि आठवे शील आहे उच्चासन महासयना वेरमणी सिक्खापदं समाधियामी. म्हणजे मी उच्च आरामदायी आसनाचा वापर करणार नाही. उच्च आरामदायी म्हणजे ज्याने वासना, गर्व, अहंकार निर्माण होईल अशा आसनाचा वापर करणार नाही. तर हे आहेत 8 शील. तथागत म्हणतात या अष्टशिलेचे जो काटेकोरपणे पालन करील त्याला त्याची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल आणि त्यासाठी मी जामीन राहील, हे त्यांनी विशाखा आणि इतर भिक्षूंना सांगितले आहे. पुढे ते असेही म्हणतात की अष्टशिलेचे पालन छोट्या छोट्या गोष्टीसाठी न करता दुःखमुक्तीसाठी करा, कारण छोट्या छोट्या गोष्टी तर सहज मिळतील. तर ही होती वर्षावास व उपोषण याविषयीची थोडक्यात माहिती. तर कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.